नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण आलो आहोत प्रसाद मलाई चहा. प्रसाद मलाई चहा पण मस्त काय क्वालिटी आहे आणि कुठे आहे. तर जर तुम्ही पुण्यावरून आला तर इथे खेड शॉपूरचं टोल नाका आहे. त्याच्या अगोदर इथे प्रसाद मलाई चहा आणि बन मस्का म्हणून हॉटेल आहे. तर तुम्ही इथलं चहा आणि बन मस्का पाहू शकता. हा एक बन मस्का इथं आलेला आहे आणि हा तो गरम करून देतात, बेक करून देतात चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा. आणि हा चहासुद्धा आहे. हा चहाची किंमत आहे 30 रुपये आणि हा बन मस्का आहे हा 50 रुपयाचा. अतिशय सुंदर असा चहा आहे. आपण जरा टेस्ट करून पण पाहूया. अतिशय सुरेख आणि सुंदर असं चहा आहे. आणि इथं आम्ही सकाळी आलो होतो. तुम्ही बघू शकता इथे गर्दी त्या पद्धतीने वाढलेली आहे. आलो त्यावेळेस आम्ही 4-5 लोक होतो. गर्दी दाखवा जरा त्यांना. त्या पद्धतीने लोक पलीकडे पण येत आहेत. पण लोक हे जो ज्यांचा ओरिजिनल आहे सागर भाऊ म्हणून, तिथे लोक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देतात आणि चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी बन मस्का आणि चहा मिळतो. आणि तुम्ही जर कापूर होऊन आलात तर त्या दिशेने साधारणतः 100 मीटर अंतरावर आस्वाद मिसळच्या शेजारी प्रसाद मलाई चहा आहे आणि बन मस्का चहा आहे. आणि त्याचे मालक नाही आहे तिथे. त्यावेळी कधी जे भेटतील त्यावेळेस आपण तेही पाहू. तर आतमध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने चहा वगैरे मिळतो ते. या जरा बन मस्का बनवायचा आहे. ग्रिल बनवतो. दाखव बन मस्का कसा बनवतो. बन मस्का कसा बनवतात दाखव जरा बाळा. आणि चहा पण दाखवा जरा त्याला गरम करून. आणि बन मस्का इथे फ्रेशच असतो. हे अशा पद्धतीने बेकिंग करतात, गरम करून हे करतात. पनीर टाक रे. पनीर टाक. तिकडे पण बन मस्का फ्रेश टॉप म्हणजे छोटापासून एवढा मागचे तुम्ही पाहू शकता की हे ताजा म्हणजे बेकरीवाल्याला त्यांनी असं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे की ज्यावेळी लागेल 2 रुपये जास्त घ्या, 4 रुपये जास्त घ्या. जेव्हा संपेल त्यावेळेस आम्हाला 200, 400, 500 नाही तुम्ही द्या त्यावेळी आम्हाला पुरवा. पण आम्हाला कस्टमरला फ्रेश बन मस्का द्यायचे. गेली कित्येक वर्ष म्हणजे सिन्स 2009 पासून त्यांनी खूप छोट्याशा टपरीपासून सुरुवात केलेली होती. आणि आज ग्राहकाचा जर तुम्ही प्रतिसाद पाहिला संध्याकाळी आला तर आम्ही सकाळी फुरसुंगी म्हणजे हडपसरपासून आलो आहोत तिथे. तर खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे आणि चांगल्या पद्धतीचा चहा, क्वालिटीचा बन मस्का म्हणजे कुठेही कसल्याही पद्धतीची फसवणूक नाही, भेसळ नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी हे कामकाज चालतं. त्याच्यामुळं तर तुम्ही एक वेळेस ह्या हायवेला आला, कापूरवळून आला किंवा पुण्यावरून जरी निघाला पुण्यात नक्की या ठिकाणी काय देतो आता. 3 चहा 3 मस्का दे. 3 चहा 3 मस्का 240. छान पद्धतीने स्वच्छता वगैरे पद्धतीने या ठिकाणी स्टॉल राजा भाऊ यांनी चालू केलेले
मी अगोदरच सांगितलं तुम्हाला अतिशय शून्यातून त्यांना खूप या ठिकाणी अडचणी आल्या, म्हणजे बऱ्याच सामाजिक असतील आर्थिक अडचणींना मात करत त्यांनी या ठिकाणी एवढा मोठा जो ग्राहक वर्ग आहे आणि त्यांचा चाहता वर्ग आहे हा त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे आणि खरोखर त्यांचं मनापासून आभार. ते आता नाही आहेत, ते संध्याकाळी असतात नाईटला वगैरे. तर आपण केव्हा एकदा जर आलो आपण संध्याकाळी या रोडला तर त्यांचीच मुलाखत आपण नक्कीच करू. तर मित्रांनो 100% कधी आला तर या हायवेला इथे 100% चहा किंवा बंद असता खाऊन जा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.